ओम श्री गुरवे नमः। ओम श्री गुरवे नमः। नमस्कार। गुरुचरित्र अध्याय 13। अहम भाव इज अ जेनरिक इंडिव्हिज्युअल नाही, सार्वत्रिक कॉन्शियसनेस, ज्याला म्हणतो आपण कॉस्मिक किंवा युनिव्हर्सल कॉन्शियसनेस. यू कॅन कॉल इट ॲज अहम भाव. अँड द इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस, वैयक्तिक अस्तित्व म्हणजे अहंकार. म्हणजे प्रत्यक्षात नर ते नारायण म्हणजेच अहंकार टू अहमभाव. इट्स अ जर्नी. मग गुरुचरित्रामध्ये आहे काय? संपूर्ण अहंकारापासून अहमभावापर्यंतचा प्रवास. आणि हा प्रवास ज्यांना जमला त्यांच्या आयुष्यातले माइलस्टोन्सचं वर्णन म्हणजे गुरुचरित्र आहे. आणि म्हणून आपण जमतोय. ज्यांना पवित्र स्थान मानतो आपण, तिथं आपण डोकं टेकवतो. म्हणजे प्रत्यक्षात दिवसभरात अहंकार नावाची घाण गोळा केलेली असते, ती गुरूंच्या पायावर सोडतो. घेतात बिचारे गुरु. तुम्ही समजून करा, डबल घाण सुटेल. न समजून करा तरी घाण ही जाणारच आहे पायाशी त्यांच्या. कारण फिजिकली का होईना तुम्ही नतमस्तक झालेले आहात, बावडाऊन झालाय. त्यामुळे आपोआपच गुरुत्वाकर्षणामुळे, मला सांगा, ह्याच्यावरती मी अशी बाटली ठेवली, गुरुत्वाकर्षण जरा वाकलं की खाली पडणार का नाही आपोआप? जाणीव मला कळू दे, गुरुत्वाकर्षणाविषयी मला ज्ञान असू द्या नसू दे, खाली गेलं की पडणारच आहे की नाही? तसंच आहे. ह्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज, ह्या हेवी एनर्जीज असतात, त्या गुरुत्वाकर्षणामुळे दे इमिजिएटली फॉल डाऊन. So the moment you bow down, it falls down. Where? At the lotus feet of your Guru. म्हणजे खऱ्या अर्थानं दिवसभर कचरा गोळा करणारा मनुष्य कसा हिंडतो, शहरभर कचरा गोळा करतो, दमतो बिचारा, ऑफलोड करतो आणि घरी जाऊन स्वतः आंघोळ करतो. कारण दुनियाभरचा कचरा बिचाराने गोळा केलेला असतो. अशी तुमच्या गुरुची स्थिती असते. इतकी मोठी गोष्ट, जी सगळ्यात आपल्या आयुष्यातली गोष्ट कुठली असेल तर ते आपला अहंकार रूपी घाण. ह्याच्यापेक्षा घाण काही नाहीये. जेव्हा तुमचं ESP, एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन ऑन होईल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल भेटायला आलेला मनुष्य जर वर करणे परफ्यूम छान करायचे वास येईल तुम्हाला, कुठला तरी परफ्यूम मारून आलेला. पण आध्यात्मिक माणसाला तो मनुष्य आला की एक विचित्र घाण येते. कळतं की हा किती निगेटिव्ह एनर्जी कॅरी करतोय, भयान घाण येते. अशा घाणीमध्ये दिवसभर तुमचा गुरु बसलेला असतो. कारण तो घेऊन आलेली घाण ही फक्त अहंकारामधनं निर्माण झालेली असते, अनेक जन्मांमधनं. तुम्हाला दिसतं फक्त आयुष्यातले प्रॉब्लेम्स, पण या प्रॉब्लेम्सच्या मुळाशी फक्त अहंकार असतो आणि घाण त्याची सुटलेली असते. जर गुरूंच्या पवित्र पावलांना एरवी चंदनाचा वास येत असेल तर 100 लोकांनी नमस्कार केल्यानंतर गटारापेक्षा घाणेरडी दुर्गंधी पण येते, एवढं लक्षात ठेवा. ती तो घेत असतो. त्यामुळे किमान पक्षी एवढं तर लक्षात ठेवा यापुढे आपण, की आपल्या हातनं हे चूक होणार नाही. आणि अशा ठिकाणी कुठे आपण गेलो गुरुस्थानी, तिथे जर अन्न मिळालं तर माझं पोट भरलंय आता, असं कधी करू नये. किंवा त्याचा नाकारू नये. कणभर तरी का होईना घ्यावं. तो एक कण सुद्धा आपलं माहिती नाही आपली किती पाप पोटातली जाळायला पॉवरफुल असतो. असो, उद्या आपण 14व्या अध्यायात आणखीन धमाल आहे, ती एन्जॉय करूया. पण आज जे आपण ऐकलंय ते अंमलात आणायचा प्रयत्न करूया. अहंकार सोडून अहमभाव, हे जे स्टेटस आहे कॉन्शियसनेसचं, हे मेंटेन करायचा प्रयत्न करूया.